Hello students, welcome to all of you. I am Miss Seema Landge and today's lecture we are going to study classical conditioning theory. Okay. आपण लर्निंग ह्या पॉइंटमध्ये लर्निंगच्या थिअरी बघतो. लर्निंगच्या थिअरीमध्ये तुम्हाला 4 लर्निंगच्या थिअरी देर आर 4 लर्निंग थिअरीज इन्व्हॉल्व केल्या. त्यामध्ये फर्स्ट असेल क्लासिकल कंडिशनिंग थिअरी, सेकंड असेल कॉग्निटिव्ह थिअरी, थर्ड असेल ऑपरेशनल लर्निंग थिअरी अँड फोर्थ असेल सोशल लर्निंग थिअरी. ओके, पहिली असेल क्लासिकल, दुसरी ऑपरेशनल, थर्ड असेल कॉग्नेटिव्ह अँड फोर्थ असेल सोशल लर्निंग थिअरी. यामध्ये आपण सोशल लर्निंग थिअरी पाहिली आहे, कॉग्नेटिव्ह लर्निंग थिअरी पाहिली आहे, ऑपरेंट कंडिशनिंग थिअरी पाहिली आहे आणि आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, क्लासिकल कंडिशनिंग थिअरी. ओके, क्लासिकल कंडिशनिंग थिअरीमध्ये काय सांगितले तुम्हाला, तर इन द क्लासिकल कंडिशनिंग थिअरी इज अ टाइप ऑफ कंडिशनिंग इन विच an individual respond to some stimulus that would not be ordinarily produce such as response. ओके, पहिलं तर लक्षात घ्या की लर्निंग हा पॉइंट आपण बघत आहोत. लर्निंग मध्ये काहीतरी लर्न करणं याबद्दल तुम्हाला सांगितलंय आणि दॅट पुढे काय तुम्हाला सांगितलंय तर लर्निंगच्या थिअरीमध्ये तुम्हाला 4 थिअरी सांगितल्यात. आता ज्या 4 थिअरी आहेत लर्निंगच्या त्या 4ही थिअरी तुम्ही स्टडी केला असेल, 3 थिअरींचा. 4ही थिअरी या 4 पद्धतीच्या आहेत, 4 वेगवेगळ्या टाईपच्या आहेत. ओके, या थिअरीमध्ये सिमिलॅरिटी तुम्हाला कुठेच दिसून येणार नाही. या 4ही थिअरीमध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी कुठेही दिसून येणार नाही. 4 थिअरी 4 तऱ्हेच्या आहेत, 4 वेगवेगळ्या पद्धतीच्या. ओके, त्यामध्ये आपण ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी बघितली, कॉग्निटिव्ह लर्निंग थिअरी बघितली आणि देन सोशल लर्निंग थिअरी बघितली. ओके, सो त्यामध्ये बघा ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी, यामध्ये ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी इज इक्वल टू हार्वर्ड सायकोलॉजिस्ट B.F. स्किनर. ओके, ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी इज इक्वल टू हार्वर्ड सायकोलॉजिस्ट B.F. स्किनर. ओके, लक्षात ठेवा ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी कोणाची आहे असा जर तुम्हाला प्रश्न MCQ ला विचारला गेला तर ती तुम्हाला सांगता आली पाहिजे की सायकोलॉजिस्ट B.F. स्किनर यांची, हार्वर्ड B.F. स्किनर यांची ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी ही आहे. आता ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरीलाच ऑपरंट कंडिशनिंग थिअरी सुद्धा म्हणलं जातं. ओके, ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरीना ऑपरंट कंडिशनिंग थिअरी सुद्धा म्हणलं जातं. आता लक्षात घ्या ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी काय सांगितलं. ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरीमध्ये तर ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरीमध्ये एक एक्सपेरिमेंट केला गेलाय. ओके, ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरीमध्ये एक एक्सपेरिमेंट केला गेलाय. मग एक्सपेरिमेंट केला गेलाय तो एक्सपेरिमेंट कोणावरती केला गेलाय आणि कोणी केला गेलाय. ओके, B.F. स्किनर यांनी ऑपरेंट कंडिशनिंग थिअरीमध्ये एक एक्सपेरिमेंट केला गेलाय. तो एक्सपेरिमेंट कशावर केलाय तर तो एक्सपेरिमेंट त्यांनी एका रॅट वरती केलाय. तो असा रॅट आहे, असा उंदीर आहे की ज्याला जास्त वेळ काहीही खायला दिलेलं नाही. म्हणजे भूक लागलेला उंदीर आहे तो, त्याला भूक लागलेली आहे. अशा उंदरावरती त्यांनी काय केलाय, एक्सपेरिमेंट केलाय. आणि या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला काय सांगितलंय की तुम्ही तुमचा जो गोल असेल तो अचीव करण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला तिथं अवॉर्ड असणार आहे आणि जर तुम्ही तिथं प्रयत्न केले नाही तर तुम्हाला तिथं पनिशमेंट असणार आहे. म्हणजे एकतर रिवॉर्ड किंवा पनिशमेंट या दोन्ही गोष्टी इथं लक्षात गेलं. या दोन्ही पर्टिक्युलर गोष्टींवरती काय केलंय, फॉलो केलं गेलेलं आहे. Okay, then here we learn that a particular behavior is usually followed by a reward or punishment. Okay, reward or punishment. आता या थिअरीमध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट जो केलाय तो एका उंदरावरती केलाय. मग काय सांगितलंय त्या थिअरीमध्ये तर त्यांनी तो उंदीर जो असेल तो एका राऊंड सर्कल कंटेनर मध्ये ठेवलाय. ओके, असा उभा कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये त्यांनी उंदीर टाकलाय आणि त्या राऊंड कंटेनरच्या बाहेरून त्याला काय केलंय, उंदराचं जे फूड असेल ते फूड त्यांनी सगळ्या बाजूनी लावलेलं आहे. आता साहजिक आहे की उंदराला त्या भूक लागलेली आहे,
मग तो त्याचं जे फूड असणार आहे ते शोधणार आहे. मग स्टार्टिंगला उंदीर काय करतो, त्या गोल कंटेनर मध्येच गोल राऊंड फेरा मारतो की जेणेकरून कुठून आपल्याला बाहेर जाता येईल का ते फूड घेण्यासाठी. ओके. त्यानंतर उंदीर काय करतो की आपलं लिव्हर प्रेस करून उडी मारण्याचा प्रयत्न करतो बाहेर, की जेणेकरून आपल्याला ते फूड मिळेल. ओके. सो काय सांगितलं यामध्ये की जास्तीत जास्त ज्या वेळेला प्रयत्न केले जातात त्यावेळेला नक्कीच आपण इथं आपलं सक्सेस अचीव करू शकतो, आपला गोल जो असेल तो अचीव करू शकतो. ज्या वेळेला आपण प्रयत्न करतो त्यावेळेला आपला हा गोल आपण अचीव करू शकतो असं इथं सांगितलं गेलंय. ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला रिवॉर्ड असतो, आणि ज्या वेळेला प्रयत्न करत नाही त्यावेळेला आपल्याला काय असते, पनिशमेंट असते. असा हा एक्सपेरिमेंट सांगतो आहे. म्हणजे फाइंडिंग काय आहे एक्सपेरिमेंटचं, जर एखादी गोष्ट आपल्याला घ्यायची असेल, एखादी गोष्ट आपल्याला अचीव करायची असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे. ओके. देन त्याचबरोबर तुम्हाला एक एक्झाम्पल सुद्धा इथं सांगितलं गेलंय. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगितलं गेलंय की तुम्ही एम्प्लॉई आहात, XYZ बँक असेल, तुम्ही त्या बँक लिमिटेडचे एम्प्लॉई आहात आणि तुम्हाला 10 कोटी डिपॉझिटचे 10 कोटी बोनस काय करायला लावले, डिपॉझिट हे करायला सांगितलंय. ओके. अर्जंट मीटिंग घेतली आणि तुम्हाला जर हे काम दिलं आणि तुम्ही जर हे काम डे नाईट हार्डवर्क करून व्यवस्थित हे तुम्ही काम पार पाडलं, ओके, व्यवस्थित तुम्ही हे काम पार पाडलं आणि नेक्स्ट इयरला सुद्धा तुम्हाला हेच काम दिलं, तर त्यावेळेला तुम्ही ते काम तिथं करणार नाही. तुम्ही त्या कामाला तिथं रिजेक्ट कराल, तुम्ही त्या कामाला तिथं नकार द्याल. कारण की ज्या वेळेला फर्स्ट टाइमला आपण एवढं डे नाईट एकत्र करून जर व्यक्ती काम करत असेल, एम्प्लॉय जर काम करत असेल, तर त्या एम्प्लॉयसाठी नक्कीच तिथं काहीतरी अवॉर्ड किंवा रिवॉर्ड त्याला दिलं पाहिजे, किंवा त्याच्यासाठी एखादा छोटासा फंक्शन ऑर्गनाईज केला पाहिजे. कारण जर एवढं महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी त्या एम्प्लॉयच्या अंगावरती टाकल्यानंतर जर डे नाईट एकत्र करून जर ती व्यक्ती तिथं काम करत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीला त्याच्या कामाचा मोबदला हा मिळाला पाहिजे. मग मोबदला हा तुम्ही रोख कॅशच्या स्वरूपामध्ये देऊ शकता, किंवा एखाद्या सर्टिफिकेटच्या स्वरूपामध्ये, किंवा चार चौघांमध्ये म्हणजेच त्या बँकेच्या एम्प्लॉईमध्ये त्याचा सत्कार करणं, त्याला अवॉर्ड देणं, रिवॉर्ड देणं, किंवा त्याच्यासाठी एखादं फंक्शन ऑर्गनाईज करणं, त्याच्यासाठी एखादा प्रोग्राम ऑर्गनाईज करणं, एखादी छोटीशी पार्टी ऑर्गनाईज करणं, याद्वारे काय करू शकता, तुम्ही त्या एम्प्लॉईला आणखीन मोटिवेट करू शकता. ओके. आणि ज्या वेळेला तो एम्प्लॉई मोटिवेट होईल त्यावेळेला नेक्स्ट टाइमला जरी त्या एम्प्लॉईला 10 कोटीपेक्षा जास्तीचा बोनस जरी त्याला ऍडजस्टमेंट करायला सांगितला, त्याला तो व्यवस्थित विल्हेवाट त्याची जर लावायला सांगितली तर तो व्यवस्थित त्याचं ते काम डे नाईट एकत्र करून करणार असतो. आणि जर एवढं हार्डवर्क करून जर त्या एम्प्लॉईला जर काहीच मिळत नसेल तर नेक्स्ट टाइम ती एम्प्लॉई ते काम करणार नाही, गॅरंटेड. सो लक्षात घ्या काय सांगितलंय. फाइंड आउट काय आहे ऑपरेशनल लर्निंग कंडिशनिंग थेअरीचं. त्यांचं फाइंडिंग हे आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतःहून प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे. जर एखाद्या गोष्टीतून तुम्हाला काही लर्न करायचं असेल तर त्यासाठी तुमचे स्वतःचे प्रयत्न तिथे दिसणं अतिशय आवश्यक आहे, गरजेचं आहे. हा एक्सपेरिमेंट एका उंदरावरती केलाय हे लक्षात घ्या. त्याचबरोबर ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी इज इक्वल टू हार्वर्ड सायकोलॉजिस्टिक BF स्किनर, हेही लक्षात ठेवा. ओके. चार थिअरी आहेत, चारही वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. आपण आता पाहिली ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी. कशावरती एक्सपेरिमेंट केलाय, एका उंदरावरती एक्सपेरिमेंट केलाय, आणि त्याच्यातून फाइंडिंग काय सांगितलंय तर जे तुम्हाला काही करायचंय अचीव त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर त्या राऊंड कंटेनर मधून जर एक जंप करून किंवा लिव्हर प्रेस करून जंप करून जर रॅट बाहेर येतोय तर तो नक्कीच त्याचं फूड काय करणार आहे, मिळवणार आहे, प्राप्त करणार आहे. ओके. जर त्यांनी प्रयत्नच केले नाही, तो जर आतमध्ये रॅन्डमली राऊंड करत राहिला, अराउंड रन करत राहिला तर तो काय बाहेर येऊन तो त्याचं फूड घेऊ शकणार नाही आणि तिथं तो काय होणार आहे, सक्सेस होणार नाही. तर साहजिकच त्याला तिथं पनिशमेंट असणार आहे. सो काही जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे. एवढंच इथं तुम्हाला फाइंडिंग्स निघतंय.
देन आपण सेकंड थेरी बघितली आणखीन एक, ती म्हणजे कॉग्निटिव्ह थेरी. ओके, आता ज्या पद्धतीनं ऑपरेंट कंडिशनिंग थेरी इज इक्वल टू हार्वर्ड सायकोलॉजिस्टिक B.F. स्किनर, देन त्याच पद्धतीनं कॉग्निटिव्ह थेरी इज इक्वल टू कॉग्निशन. ओके, कॉग्निटिव्ह थेरी इज इक्वल टू कॉग्निशन. आता कॉग्निटिव्ह थेरी मध्ये बघा किती वेगळं तुम्हाला सांगितलं गेलंय. ऑपरेशनल कंडिशनिंग थेरी मध्ये एक्सपेरिमेंट झाला, कोणावरती झाला, उंदरावरती एक्सपेरिमेंट झाला. आता तसाच काही एक्सपेरिमेंट कॉग्निटिव्ह थेरी मध्ये झालाय का, तर तसा काही एक्सपेरिमेंट कॉग्निटिव्ह थेरी मध्ये झालेला नाही. कॉग्निटिव्ह थेरी मध्ये काय सांगितलंय, तर कॉग्निटिव्ह थेरी मध्ये एखादी व्यक्ती एखादी सिच्युएशन बघितल्यानंतर ती व्यक्ती जे काही थॉट त्या व्यक्तीच्या माइंड सेट मध्ये येतात, माइंड मध्ये त्याच्या जे काही थॉट येतात, त्या थॉटचा स्टडी इथं केला गेलाय. आता एखादी व्यक्ती एखादी सिच्युएशन बघते आणि पटकन जे विचार डोक्यामध्ये येतात ते विचार इथं स्टडी केले गेले. ओके, काही थॉट्स जे असतील ते पटकन येतात आपल्या माइंड मध्ये आणि काही थॉट्स हे उशिराने येतात आणि काही थॉट्स हे आलेले असतात, परंतु त्याच्यावरती आपण हे कन्फर्म नसतो. ओके, त्याच पद्धतीनं एखादी इन्फॉर्मेशन ही कशा पद्धतीने इंटरप्रेट करतो एखादी व्यक्ती, इंडिव्हिज्युअल एखादी व्यक्ती ही एखादी इन्फॉर्मेशन इंटरप्रेट कशा पद्धतीने करते, त्याचबरोबर एखादी व्यक्ती ही एखादी सिच्युएशन अंडरस्टँड कशा पद्धतीने करते, त्याची अंडरस्टँडिंगची जी स्टाईल असते ती स्टाईल कशी आहे. ओके, त्याची अंडरस्टँडिंगची कॅपॅसिटी किती आहे, किती प्रमाणात ती व्यक्ती अंडरस्टँडिंग करू शकते. देन त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या स्वतःबद्दलच्या काही आयडिया आहेत का. ओके, त्या व्यक्तीच्या स्वतःबद्दलच्या काही आयडियाज आहेत का, त्याचबरोबर त्या व्यक्तीचं स्वतःच काय इन्व्हायरमेंट आहे का आणि कशा पद्धतीचं आहे. ओके, लक्षात घ्या, कॉग्निटिव्ह थेरी मध्ये एका इंडिव्हिज्युअल थॉट्स वरती स्टडी केला गेलेला आहे. पहिलं तर की ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये ह्युमन बिहेवियरचा स्टडी केला जातो. ओके, मग ह्युमन बिहेवियर मध्ये फिजिकल मोशन कशा असतील, फिजिकल मुवमेंट कशा असतील त्या एम्प्लॉईच्या, याचा बिहेवियरचा त्याचा स्टडी केला जातो. म्हणजेच व्यक्ती ही इंडिव्हिज्युअल लेवलवरती कशा पद्धतीनं काम करते, तीच व्यक्ती एखाद्या ग्रुपमध्ये ज्या वेळेला जाते त्यावेळेला ती कशा पद्धतीनं काम करते, किंवा ती व्यक्ती जेव्हा एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाते त्यावेळेला ती व्यक्ती कशा पद्धतीने काम करते. म्हणजेच व्यक्ती इंडिव्हिज्युअल लेवलवरती कशा पद्धतीने बिहेवियर करते, ती व्यक्ती ग्रुपमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने बिहेवियर करते, आणि तीच व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाते त्यावेळेला ती कशा पद्धतीने बिहेवियर करते. म्हणजेच एखादी व्यक्ती ही इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्या व्यक्तीला काम सांगितल्यानंतर ती व्यक्ती कशा पद्धतीने रिॲक्ट करते, तीच व्यक्ती ग्रुपमध्ये गेल्यानंतर जर त्या व्यक्तीला काम सांगितलं तर ग्रुपमध्ये गेल्यानंतर ती व्यक्ती कशा पद्धतीने रिॲक्ट करते, आणि तीच व्यक्ती जेव्हा एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाते आणि त्यावेळेला जर त्या व्यक्तीला मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जर एखादं काम सांगितलं तर ती व्यक्ती तिथं कशा पद्धतीनं रिॲक्ट करते, कशा पद्धतीनं बिहेवियर करते. ओके, याचा स्टडी ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये केला गेलेला आहे. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन बिहेवियर मध्ये अतिशय महत्वाचं आहे की जे काही एम्प्लॉईज आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करतात त्या एम्प्लॉईंना राईट टाइम आणि राईट प्लेस मध्ये मॅनेजरने मोटिवेट करणं अतिशय गरजेचं असतं. बघा, जे एम्प्लॉई डे नाईट आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये वर्क करत असतात त्या वर्कर्सना, त्या एम्प्लॉईंना मॅनेजरनी राईट टाइम आणि राईट प्लेस मध्ये मोटिवेट करणं अतिशय आवश्यक असतं. तर कॉग्निटिव्ह थेरी मध्ये काय सांगितलंय, इंडिव्हिज्युअल लेवलवरती विचार करण्याची क्षमता माणसाची, माइंडसेट मध्ये पटकन कोणता विचार येतो, कोणता विचार येत नाही, आणि कोणता विचार आला तरी त्याच्यावरती आपण कन्फर्म नसतो. ओके, त्याचबरोबर अंडरस्टँडिंगची कॅपॅसिटी कशी आहे, अंडरस्टँडिंगची स्टाईल कशी आहे, स्वतःबद्दलच्या काही आयडिया आहेत का, किंवा स्वतःबद्दलचा एकही आयडिया नाही, आणि स्वतःबद्दलचं इन्व्हायरमेंट कसं आहे, याचा स्टडी कॉग्निटिव्ह थेरी मध्ये केला गेलाय. ओके, cognitive theory, this is a process of learning through active and constructive thought process such as a practice or using our memory. Okay, practice or using our memory. One example might be that you were thought how to tell time by looking at a clock. And काय सांगितलंय की कॉग्निटिव्ह थेरी ही जी प्रोसेस आहे, द प्रोसेस ऑफ लर्निंग वॉज एंटायरली इनसाइड युअर माइंड.
एंटायरली इनसाइड युअर माइंड. ओके, जी काही कॉग्नेटिव्ह थेअरी मध्ये प्रोसेस लर्निंगची जी प्रोसेस आहे ती कशी केली गेली आहे किंवा ज्याचा स्टडी केला गेलाय ती कशाचा केला गेलाय, जो काही आपला एंटायरली आपला माइंड सेट असेल त्या माइंड सेटचा स्टडी कॉग्नेटिव्ह थेअरी मध्ये केला गेलाय. कॉग्नेटिव्ह थेअरी मध्ये एम्प्लॉई पर्सनचे फिजिकल मोशन कशा पद्धतीने आहेत, त्याचं फिजिकल बिहेवियर कसं आहे, त्याच्या फिजिकल मुवमेंट कशा आहेत याचा स्टडी केला गेलेला नाही. वन अँड ओनली स्टडी केला गेलाय तो म्हणजे कशाचा स्टडी केला गेलाय, याच्यामध्ये वन अँड ओनली स्टडी केला गेलाय तो म्हणजे एंटायरली माइंड सेट कसा आहे, एंटायरली माइंड सेट हा इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा कसा आहे याचा स्टडी इथं केला गेलेला आहे. ओके, देन इट वॉज ऑल कॉग्निटिव्ह meaning and internal thought process. ओके, समजतंय कॉग्नेटिव्ह थेअरी मध्ये कशाचा स्टडी केला गेलाय. देन आणखीन एक आपण थेअरी पाहिली आहे ती म्हणजे सोशल लर्निंग थेअरी. ओके, कोणती? सोशल लर्निंग थेअरी. सोशल लर्निंग थेअरी आर ऑल्सो कॉल्ड ॲज ऑब्झर्वेशनल थेअरी. ओके, सोशल लर्निंग थेअरीलाच तुम्ही ऑब्झर्वेशनल लर्निंग थेअरी सुद्धा म्हणू शकता. ओके, सोशल लर्निंग थेअरीला ऑब्झर्वेशनल लर्निंग थेअरी सुद्धा म्हणू शकता. यामध्ये व्यक्तींचं इंडिव्हिज्युअली ऑब्झर्वेशन केले गेले. व्यक्ती या ऑब्झर्वेशन कशा पद्धतीने करतात, त्याचबरोबर एखादी व्यक्ती इंडिव्हिज्युअली काम कशा पद्धतीने करते त्याचं ऑब्झर्वेशन इथं केलं गेलेलं आहे. ओके, स्ट्रेसेस द ॲबिलिटी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल्स टू लर्न बाय ऑब्झर्विंग व्हॉट हॅपन टू अदर पीपल अँड जस्ट बाय बीइंग टोल्ड अबाउट समथिंग. ओके, एखादी व्यक्ती ही इंडिव्हिज्युअल वरती काय लर्न करते आणि कशा पद्धतीने ऑब्झर्वेशन करते आणि काय घडतं किंवा काय सांगितलं जातं एखाद्या गोष्टीवरती याचा स्टडी सोशल लर्निंग थेअरी मध्ये केला गेलेला आहे. सोशल लर्निंग थेअरी 4 प्रोसेस मध्ये तुम्हाला 4 पॉइंट मध्ये तुम्हाला काय केली गेली आहे, एक्सप्लेन केली गेली आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट आहे अटेन्शन प्रोसेस, सेकंड आहे रिटेन्शन प्रोसेस, थर्ड आहे मोटर रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस, फोर्थ आहे रिइन्फोर्समेंट प्रोसेस. फर्स्ट आहे अटेन्शन प्रोसेस, सेकंड आहे रिटेन्शन प्रोसेस, थर्ड आहे मोटर रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस आणि फोर्थ आहे रिइन्फोर्समेंट प्रोसेस. सो या पद्धतीनं सोशल लर्निंग थेअरी तुम्हाला इथं एक्सप्लेन केली गेली आहे. ओके, सो आपण काय बघितलं, सोशल लर्निंग थेअरी पाहिली आपण, कॉग्नेटिव्ह थेअरी आपण पाहिली आहे, त्यानंतर ऑपरेशनल कंडिशनिंग थेअरी आपण पाहिली आहे. अँड टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी क्लासिकल कंडिशनिंग थेअरी, CCT इन शॉर्ट मध्ये तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याचबरोबर क्लासिकल कंडिशनिंग थेअरीलाच तुम्ही स्टिम्युलस थेअरी सुद्धा म्हणू शकता. बघा, क्लासिकल कंडिशनिंग थेअरीला तुम्ही स्टिम्युलस लर्निंग थेअरी सुद्धा म्हणू शकता. समजते, क्लासिकल कंडिशनिंग थेअरीला तुम्ही स्टिम्युलस लर्निंग थेअरी सुद्धा म्हणू शकता. आता क्लासिकल कंडिशनिंग थेअरी कुणाची आहे तर लक्षात घ्या, क्लासिकल कंडिशनिंग थेअरी ही इव्हन पावलोव, रशियन सायकोलॉजिस्ट इव्हन पावलोव यांची क्लासिकल कंडिशनिंग थेअरी आहे. क्लासिकल कंडिशनिंग थेअरी ही इव्हन पावलोव यांची आहे. लक्षात घ्या, क्लासिकल कंडिशनिंग थेअरी ही डॉक्टर इव्हन पावलोव यांचे आहे, जे की रशियन सायकोलॉजिस्टिक होते. त्यांना बिहेवियरिस्टिक सुद्धा म्हणलं गेले. बघा, इव्हन पावलोव यांना सायकोलॉजिस्टिक्स तर म्हणलं गेले, पण त्याचबरोबर त्यांना बिहेवियरिस्टिक सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो आपण बघतोय क्लासिकल कंडिशनिंग थेअरी. ओके, क्लासिकल कंडिशनिंग कोणाची आहे तर क्लासिकल कंडिशनिंग थेअरी ही डॉक्टर इव्हन पावलोव, जे की रशियन सायकोलॉजिस्टिक आहेत, त्यांची क्लासिकल कंडिशनिंग थेअरी आहे. देन यांनी या थेअरीमध्ये काय केलंय, एक एक्सपेरिमेंट केलाय,
जो एक्सपेरिमेंट केलाय तो कशा पद्धतीचा एक्सपेरिमेंट केलाय क्लासिकल कंडिशनिंग थेअरीमध्ये, कोणावरती केलाय, हा आपण आज इथं स्टडी करणार आहोत. लक्षात घ्या, क्लासिकल कंडिशनिंग थेअरीमध्ये रशियन सायकोलॉजिस्टिक इव्हान पावलोव यांनी एक्सपेरिमेंट केलाय तो म्हणजे एका कुत्र्यावरती केलाय. ओके, तो एक्सपेरिमेंट केलाय जो त्यांनी तो एका कुत्र्यावरती केलेला आहे. आता जो कुत्र्यावरती एक्सपेरिमेंट केलाय तो काय केलाय, एक कुत्र आहे, ओके, एक डॉग आहे ज्याला की भूक लागलेली आहे असा डॉग आहे. ओके, भूक लागलेली आहे असा डॉग एक आहे आणि त्याला एका रूम मध्ये, एका ब्लँक रूम मध्ये, एका मोकळ्या रूम मध्ये काय केले, बांधून ठेवलंय. लक्षात घ्या, त्या डॉगला काय केलंय, एका मोकळ्या रूम मध्ये बांधून ठेवले आणि ज्या वेळेला एकतर तो डॉग भुकेलेला आहे, त्याला बांधून ठेवले आणि त्याच्या समोर ज्या वेळेला त्याचं फूड नेलं जातं त्यावेळेला त्या डॉगला काय होतं, सलायव्हेशन सुरू होतं. ओके, त्या डॉगला सलायव्हेशन सुरू होतं आणि डॉग हा सलायवेट करतो. ओके, कारण फूड त्याच्या समोर आहे. त्याच्यानंतर डॉगला बांधून ठेवलंय आणि डॉग कडे जाताना फक्त बेल वाजवली, तर डॉग हा सलायवेट करतो. फक्त बेल वाजली तरी डॉग हा सलायवेट करतो. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा, क्लासिकल कंडिशनिंग इज अ टाइप ऑफ कंडिशनिंग इन which an individual respond to some stimulus that would not ordinarily produce such as a response. Then it is the process of learning to associate a particular thing in our environment with a prediction of what will be happen next. ओके, म्हणजे जे काही वर्तणूक असणार आहे त्या वर्तणुकीचा इथं अंदाज लावला जातोय की नंतर काय होईल, पुढं काय होईल. म्हणजे जी एक्साइटमेंट असते, एखादी गोष्ट घडल्यानंतर पुढं कुठली गोष्ट घडेल, पुढच्या गोष्टीला ती व्यक्ती कशा पद्धतीने रिप्लाय करेल याचा स्टडी इथं केलाय. देन क्लासिकल कंडिशनिंग द असोसिएट ऑफ सच an event with another desired event resulting in a behavior is one of the easiest to understand process of learning. Okay, when we think the classical conditioning, the first name that come to our mind is Ivan Pavlov, the Russian scientist. बघा, क्लासिकल कंडिशनिंग थिअरीचा ज्या वेळेला विचार केला जातो त्यावेळेला सगळ्यात अगोदर पहिलं नाव हे सगळ्या रिसर्चरच्या मनात येतं, ते म्हणजे इवन पावलो. लक्षात घ्या, ज्या वेळेला रिसर्चर हे क्लासिकल कंडिशनिंग थिअरीचं नाव काढतात त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये सगळ्यात अगोदर आणि पहिलं नाव येतं ते म्हणजे डॉक्टर इवन पावलो, जे की रशियन सायंटिस्ट आहेत, रशियन सायकोलॉजिस्टिक आहेत, त्यांना बिहेवियरिस्टिक सुद्धा म्हणलं जातं. इन द क्लासिकल कंडिशनिंग थिअरी इवन पावलो सेज the normal stimulus for a flow of saliva is the taste of food. ओके, काय झाले, नॉर्मल सिच्युएशन आहे, फूड बघितलं की तोंडाला पाणी येणं. ओके, नॉर्मल सिच्युएशन आहे, फूड बघितलं, फेवरेट डिश एखादी बघितली की तोंडाला पाणी येणं. बट ऑफन द माउथ वॉटर्स ॲट द मोर साइट ऑफ लुसीज pitch on hearing it described or even thinking about it. Thus, one situation is substitute for another to elicit behavior. Okay, then this is called conditioning. In this case, this is called conditioning. वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळी बिहेवियर हे दिसून येतं.
ओके, वेगवेगळ्या कंडिशनिंगला वेगवेगळ्या ऍक्शन्स दिसून येतात. ओके, दिस इज कॉल्ड कंडिशनिंग. in the case of classical conditioning, in the case of classical conditioning, a simple surgical procedure allowed, okay, a simple surgical procedure allowed Pavlov to measure accurately, okay, Pavlov to measures accurately the amount of saliva secreted by a dog, amount of saliva secreted by a dog. ओके, काय सांगितलंय, इन द क्लासिकल कंडिशनिंग मध्ये सिंपल आहे. काय केलंय, इव्हन पावलोनी डॉगच्या समोर फूड नेल्यानंतर डॉग किती वेळेला सलायवेट करतो हे काय केलंय, इथं मेजर केलं गेले. व्हेन पावलोव प्रेझेंटेड वन डॉग विथ अ पीस ऑफ मीट, या थेरीमध्ये डॉक्टर पावलोवनी प्रेझेंट केलंय एक डॉग त्याच्याबरोबर त्याचं फूड. ओके, एक डॉग आणि त्याच्याबरोबर त्याचं फूड. द डॉग एक्साबिटेड अ नोटिसेबल इनक्रीज इन अ सलायवेशन. बघा, आणि यामध्ये त्यांनी मेजर केले की डॉगचं सलायवेशन हे किती प्रमाणात इनक्रीज होतं. ओके, when Pavlov withheld the presentation of meat and merely rang a bell. ओके, ring a bell. ओके, काय सांगितलंय, पावलव यांनी डॉग विथ त्याचं फूड आणि विथ बेल या तिन्हीच इथं काय केलंय, कंपॅरिझन केले आणि किती प्रमाणामध्ये डॉगला सलायवेशन होतंय हे इथं मेजर केले. द डॉग डिड नॉट सलायवेट. बघा, ज्या वेळेला पावलव हा नुसता रिंग वाजवतो, बेल देतो, त्यावेळेला डॉग हा सलायवेट करत नाही. देन पावलव प्रोसीड टू लिंक द मीट अँड द रिंगिंग टू द बेल. बघा, नंतर काय करतो पावलव, मीट आणि बेल ही एका वेळेला वाजवतो, एका वेळेला बेल वाजवतो आणि त्याच्या समोर त्याचं फूड नेतो. आफ्टर रिपीटेडली, बघा हे नंतर केल्याने, हिअरिंग द बेल बिफोर गेटिंग द फूड. ओके, द डॉग बिगन टू सलायवेट ॲज सून ॲज द बेल रेंज. काय सांगितलंय, डॉक्टर पावलो ज्या वेळेला डबल पुन्हा अगेन असं करतात, कसं तर बेल वाजवतात आणि त्या डॉगच्या समोर त्याचं फूड नेतात, बेल वाजवतात त्या डॉगच्या समोर त्याचं फूड नेतात. त्यावेळेला डॉगला काय होतं, आयडिया येते की बेल वाजली की फूड येणार आहे. मग बेल वाजली की लगेच डॉगला काय होतं, सलायवेशन हे सुरू होतं. कारण बेल वाजली की काय होणार आहे, आपलं फूड आपल्या समोर येणार आहे, फूडची ऑफर आपल्याला केली जाणार आहे. तो डॉग काय करतो, जी काही बेलचे जो साऊंड असेल तो साऊंड काय करतो, तो साऊंड वरती लक्ष देतो आणि ज्या वेळेला साऊंड वाजेल त्यावेळेला त्या डॉगला काय होतं, त्याला असं वाटतं की आता आपल्याला फूड ऑफर केलं जाणार आहे, म्हणून तो काय करतो, सलायवेट करतो. म्हणून डॉग काय करतो, तिथं सलायवेट करतो. ओके, देन इन अ क्लासिकल कंडिशनिंग लर्निंग इन्व्हॉल्व्स. बघा, या क्लासिकल कंडिशनिंग लर्निंग थेरीज मध्ये काय इन्व्हॉल्व केलंय, अ कंडिशन्ड स्टिम्युलस अँड अन अनकंडिशनड स्टिम्युलस. यामध्ये काही स्टिम्युलस असे आहेत की ते कंडिशनड आहेत आणि काही स्टिम्युलस आहेत ते अनकंडिशनल आहेत. ओके, हिअर द मीट वॉज अनकंडिशनल स्टिम्युलस. इथं मीट कसं आहे, अनकंडिशनल स्टिम्युलस आहे. हे तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं एमसीक्यू मध्ये की क्लासिकल कंडिशनिंग थेरीला, इन द क्लासिकल कंडिशनिंग थेरी मीट वॉज डॅश डॅश स्टिम्युलस. अनकंडिशनल स्टिम्युलस, कंडिशनल स्टिम्युलस, बोथ आर किंवा नन ऑफ दिस. ओके, यामध्ये आन्सर असेल तुमचं अनकंडिशनल स्टिम्युलस. Okay, invariably caused the dog to react in a specific way. Okay, then
inversibly cases the dog reacts specific way, and the reaction that took place wherever the unconditional stimulus occurred was called the unconditional response. बघा, जर अनकंडिशनल स्टिम्युलस असेल तर तिथं अनकंडिशनल रिस्पॉन्स असणार आहे, अनकंडिशनल स्टिम्युलस असेल तर तिथं कंडिशनल काय असणार आहे, रिस्पॉन्स हा असणार आहे. ओके, सो लक्षात फक्त फाइंडिंग एवढंच ठेवायचं की प्रत्येक वेळेला आपल्याला जे दाखवलं जाते तेच होईल असं काही नाही. ओके, फाइंडिंग्स काय आहे की प्रत्येक वेळेला डॉगला प्रत्येक वेळेला बेल वाजवली की फूड त्याला ऑफर होईल असं काय आहे का, तर नाही. परंतु त्याला काय होतं, सलायव्हेशन हे सुटतं. when the bell was paired with the meat, it will eventually produce the response when presented alone. This is a conditional response. Okay, this is the conditional response. So या पद्धतीने आपल्या चारही थिअरीज ह्या एक्सप्लेन करून झालेल्या आहेत. त्यामध्ये क्लासिकल कंडिशनिंग थिअरी झाली आहे, सोशल लर्निंग थिअरी झाली आहे, कॉग्निटिव्ह लर्निंग थिअरी झाली आहे, आणि त्यानंतर ऑपरेशनल कंडिशनिंग थिअरी सुद्धा एक्सप्लेन करून झालेली आहे. ओके, सो लर्निंगच्या थिअरीज आपण इथे एक्सप्लेन व्यवस्थित केलेल्या आहेत. त्याचबरोबर लर्निंग म्हणजे काय ते सुद्धा आपण काय केलंय, एक्सप्लेन केले. आता लर्निंगचे काही डिटर्मिनंट्स आहेत. ओके, देयर आर 5 डिटर्मिनंट्स ऑफ लर्निंग. द प्रोसेस ऑफ लर्निंग ब्रिंग आउट चेंज इन अ बिहेवियर. बघा, लर्निंगची प्रोसेस जी असते ते आपलं जे काही बिहेवियर आहे ते कशा पद्धतीने चेंज होतं हे इथं दिसून येतं. देन इट इज अफेक्टेड बाय व्हेरियस फॅक्टर्स. which are also termed as determinants of learning. These determinants are as follows. So there are 5 determinants are included. First, motivation. Second, practice. Third, mental setting. Fourth, learning material. And 5, environment. As I said, first, motivation. In the motivation, a learner should be motivated by certain stimuli. Okay, a learner should be motivated by a certain stimuli for modifying his behavior. Until and unless a learner is not willing to learn, learning cannot be take place. Hence, motivation is an important determinant of learning. Then practice मध्ये regular and continuous practice lead to successful learning. Practice help to adopt the required contents of learning. In fact, practices constitutes learning. Then third determinants, mental setting. In the mental state of the learner affects the learning process. Okay, mental state of the learner affect the learning process जे असेल त्याच्यावरती मेंटल सेट जो असेल तो काय करत असतो, अफेक्ट हा करत असतो. देन in fact practice constitutes learning. Then positive mental state of an individual activities the learner to acquire new experience, skills and knowledge, and its lead to change in a behavior. बघा, मेंटल सेटिंग मध्ये काय सांगितलंय तुम्हाला, जो काही पॉझिटिव्ह मेंटल सेटिंग असेल इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा तो काय होतं की पॉझिटिव्ह मेंटल सेटिंग जर असेल तर व्यक्ती हे पॉझिटिव्ह व्यक्ती काय करत असते, आपल्याकडे आत्मसात करत असते, काहीतरी पॉझिटिव्ह शिकत असते, ते डेव्हलप करत असते. त्यामध्ये एक्सपिरियन्स असेल, काहीतरी नवीन वेगवेगळ्या स्किल्स असतील, एकमेकांकडून वेगवेगळं नॉलेज असेल, आणि हे सगळं आत्मसात करून आपल्या स्वतःमध्ये ते डेव्हलप करून व्यक्ती काय करत असते, आपलं जे बिहेवियर असेल ते चेंज
learning material. In the learning material, better and easy learning material make better and easy learning material make in the learning material, better and easy learning material make learning process quicker and comfortable. Learning process quicker and comfortable. Okay. Technologically advanced means technologically advanced means and materials make learning more meaningful and delightful. ओके. जे काही लर्निंग मटेरियल असणार आहे ते पटकन मिळणारं असावं. जर आपल्याला एखादी गोष्ट लर्न करायची असेल तर लर्निंग मटेरियल जे असेल ते लर्निंग मटेरियलची प्रोसेस जी असेल आयडेंटिफायची ती पटकन मिळणारी असावी. देन लर्निंग मटेरियल हे टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स असावं. त्याचबरोबर ते मिनिंगफुल सुद्धा असावं. ते टेक्नॉलॉजी बरोबर ॲडव्हान्स तर असावंच, परंतु जास्तीत जास्त ते मिनिंगफुल असावं. ओके. सो या पद्धतीनं तुम्हाला देअर आर 3 to 4 काय सांगितलंय लर्निंगचे डिटर्मिनंट्स हे एक्सप्लेन केलेले आहेत. ओके. देन नेक्स्ट लेक्चरला आपण यामधीलच एखादा पॉइंट्स बघूयात. ओके. जसं की पर्सनॅलिटी असेल, परसेप्शन असेल, याच्यावरतीच एखादा कंटेंट आपण लिहूयात. प्रॉपरली तुम्हाला समजलं असेल की लर्निंग म्हणजे काय आहे आणि त्याचबरोबर लर्निंगच्या थिअरीज कोणत्या कोणत्या आहेत. लर्निंगच्या वेगवेगळ्या थिअरीज आपण बघितल्या. 4 थिअरीज बघितल्या. 4 थिअरीजमध्ये क्लासिकल कंडिशनिंग, ऑपरेशनल कंडिशनिंग, देन त्यानंतर कॉग्निटिव्ह आली, त्यानंतर सोशल लर्निंग आली. ओके. सो या पद्धतीनं वेगवेगळ्या कंडिशनिंगच्या थिअरीज आहेत ज्या की आपण बघितल्या, ज्याचा आपण स्टडी केलेला आहे.
ज्या पद्धतीने आपण काय पाहिले, 4 आपण थेरीज पाहिल्यात. 4 आपण थेरी पाहिल्यात. कशाच्या थेरी पाहिल्यात तर लर्निंगच्या. या 4ही थेरी वेगवेगळ्या टाइप्सच्या आहेत. वेगवेगळ्या 4ही थेरीमध्ये फाइंडिंग्स भेटते. 4ही थेरीमध्ये वेगवेगळं काही ना काही घेण्यासारखं आहे. ओके, देन त्याचे रिसर्च जे असतील ते त्याची नावं तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर काही ना काही वेगळं फाइंडिंग्स आपल्याला इथं 4ही थेरीज मधून अभ्यासायला मिळतं आहे आणि मिळालं आहे. ओके, देन त्या 4ही थेरींची PDF आय थिंक मी तुम्हाला सेंड केली. कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शन मध्ये नाव तुमचं मेन्शन. ओके, थँक्यू.